कशाला झक मारायला पदावर बसलेत का? गावाची उत्तरं द्यायची नाहीत तर हा? आम्हीच निवडून दिलेत ना. ग्रामपंचायत बोलीवाला नाही. कुठे गेले ते? कशाला जामखेडला काय नाचायला गेलेत का? हा? हा? तुम्हाला तो 6 महिन्यात त्या मॅडमचा बोर्ड बदलणं झालं नाही. तुम्ही श्रीमती भोरे येसच आहे का? हा? अहो काय काम करतात राव? यायचं म्हणजे फक्त तुम्हाला नोकरी आहे म्हणून तुम्ही येणार, बसणार, निघून जाणार. हा? तुमच्या पुढे लोटांगण घाल तुम्ही. आता घालू? तुम्ही बोला ना तसं काही. हा? तुमचं नाव काय? खंदारे यस यस. ते सरपंच नाहीये 1 वर्ष गावाला, मग नाव काय आहे तिथं? महापुरुषांचे फोटो कुठे आहेत? ह्या साहेबाचा फोटो लावला तुम्ही इथं, पण महापुरुषांना तिथं गुंडाळून ठेवलं. ते महत्वाचे आहेत ना, ते वाचवतात तुम्हाला प्रवेश केला की. पण ते महापुरुष तिथं गुंडाळून ठेवलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? कुठे आहेत अण्णाभाऊ साठे? कुठे आहेत फुले? कुठे आहेत? संविधानाच्या जीवावर कशासाठी आहे हे? कशासाठी आहे नेमकं? प्रत्येक गोष्टीमध्ये जर असा काळा बाजार असेल तर कशासाठी? हा? तुम्हाला महापुरुष नकोय, तुम्हाला विकास नकोय, तुम्हाला सामान्य माणसाचे प्रश्न नकोयत, मग तुम्ही कशाला आहेत भिताडासारखे इथं? हे सगळं कशासाठी आहे मला सांगा फक्त. आम्हा सामान्य माणसासाठी आहेत का तुमच्या घर भरण्यासाठी? मग काय केलं तुम्ही सामान्य माणसासाठी? अख्ख्या गावामध्ये रस्त्याच्या रस्ते ब्लॉक व्हायला लागले. कधी अतिक्रमणाकडे लक्ष दिलं? हा? कधी लक्ष दिलं का तुम्ही? अरे गावाचा विकास करण्यासाठी ग्रामसेवक. नाव काय आहे तुमच्या पदाचं? ग्रामसेवक. काय नाव काय? त्याचा अर्थ काय होतो? गावाची सेवा करणारा व्यक्ती. मित्रांनो, रविराज साबळे पाटलांसारख्या माणसाची महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला गरज आहे. प्रत्येक गावात तरी अशा प्रकारचा एक तरी रविराज साबळे पाटील नक्की असायला हवा, तेव्हाच आपल्या गावचा विकास होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 94,500 रुपयाची फवारणी आहे. आपल्या गावामध्ये गेली कशाची फवारणी? काय 94,000 रुपयाची फवारणी? आम्हा शेतकऱ्यांचा 8 एकराचा खर्च आहे, लाख रुपये औषधांचा वर्षभराचा. दोन वेळेची फवारणी 94,000. नेमकं काय टाकलं होतं त्यात? सोनं की चांदी? काय टाकलं होतं? सरपंच कुठे आहे? कस काय पळून? तुमचा काय वचक आहे की नाही या लोकांवरती? मग कारवाई करा ना तुम्ही. कशासाठी हे सगळं? गावाला भकास करायचं काम चालू आहे. जसं जन्मलं तसं गाव चांगलं दिसायचं, आता वरवर भकास दिसायला लागले. खोलीकरण कुठे केलंय नाल्याचं तुम्ही? 6 लाख रुपयाचं त्या वर्षीचा खर्च. हा, सरळीकरण, खोलीकरण गेल्यावर कुठे केलंय? कुठल्या कुठे केलंय? कुठं जागा स्पॉट? त्याला बोर्ड 6,000 आहे. त्याचा जे बोर्ड लावला माहितीचा तो 6,000 रुपये किमतीचा आहे. मागाचा बोर्ड लावला.
अंगणवाडीची दुरुस्ती 2,70,000 रुपये त्याची रंगरंगोटी आणि दुरुस्तीला खर्च झाला. नळीची केलेली काय दुरुस्ती. बरं. आपल्या तिथलं बाथरूम 76,000 रुपये किमतीचं मागत असेल. कचरा कुंड्या कुठे आहेत गावात? ठीक आहे, ह्या डस्टबिन त्या नाही, कचरा कोंड्या सेपरेट पैसे उचलले गावच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी. तुमच्या काळातले तुमच्या काळात हे किती घेतले सांग. विद्युतीकरणावरती 20 लाख रुपये खर्च केला. किती? कुठे बल्ब कुठे लावले तेवढे? कुठे आहेत खांब? गाववाले तर म्हणतात खांब नाहीये, मला दिसत नाही कुठे. अख्खं गाव दाखवतो जगाला. काल त्या रस्त्याचा विषय झाला, त्या कॉन्ट्रॅक्टवर कारवाई केली का तुम्ही? काय पत्र देता तुम्ही? कुठलंही करू नका क्वालिटी कंट्रोल झाल्याशिवाय कुठले हे करणार आम्ही ज्यावेळेस मुळातच तो रस्ता 5 वर्ष पण पूर्ण नव्हते आधी झालेला आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रशासकीय मंजुरी कसं काय दिली? मागणी कसं काय केली त्याच्यावर डबल रस्त्याची? आधीचं ज्याने काम केलं त्याच्यावर का कारवाई केली? रस्ता टिकला नाही तर बोला. आधीच्या ग्रामसेवकावरती कारवाई करा ना तुम्ही 6 महिने काय खुर्ची गरम करताय का? फक्त तुम्ही फक्त बघतो म्हणताय. तर आधीच्या ग्रामसेवकाने जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला का सोडलं तुम्ही? तुम्ही का काही केलं नाही? शांत नका बसू, अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. ही परिस्थिती आहे प्रत्येक ग्रामपंचायतीची, प्रत्येक ग्रामसेवकाची, प्रत्येक सरपंचाची, महाराष्ट्रातील त्या प्रत्येक व्यवस्थेची, जे फक्त पैसे खायला बगड्यासारखी बसलेली तर भिकार चोटा. तर शाळेमध्ये खोली कधी बांधली? 2023-24 ला खोली बांधली. मला कुठं बांधली? हा कुठे आहे? मला तर खोली दिसत नाहीये बांधलेली. पैसे कसे उचललेत साहेब ते विचारत आहे मी तुम्हाला. पैसे कुठून आणि कसे उचललेत? कशासाठी उचललेत? अहो माहिती का कधी घेणार तुम्ही? 6 महिने झालं तुम्ही त्या खुर्चीवर आलेला आहे. तुमचं कर्तव्य नाहीये मागच्याने काय केलंय बघायचं. कोणी प्रश्न विचारेल तुम्हाला भीती नाही वाटत? भीती नाही का वाटत तुम्हाला की बाबा आपल्याला कोणतरी प्रश्न विचारणार आहे, आपण अभ्यास केला पाहिजे, आपण बघितलं पाहिजे. फिल्टरला दुरुस्त करायला 94,000 लागतात. खरं मनापासून सांगा, एक माणूस म्हणून सांगा, फिल्टर दुरुस्तीसाठी 94,000 रुपये लागतात का? फिल्टर नवीन किंमत येते 85,000 ते 90,000. तुम्हालाच बोलतो ते 2024-25 मध्ये आमच्या ग्रामपंचायतीने गावामध्ये 2 रुपयामध्ये 15 लिटर पाण्याचा प्रोजेक्ट उभा केला. त्याच्या फिल्टर दुरुस्तीसाठी 94,000चं बिल उचललंय. किती? 94. त्यांनी नुसतं सिमेंट विकत घेतलंय, विद्युतीकरण दाखवलंय, पण काम कुठंच नाहीये. ही वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती आहे गावाची. काल आम्ही लाईव्ह केल्यानंतर यंत्रणेमार्फत, ग्रामपंचायत सदस्यामार्फत, सरपंचामार्फत 1000 जणांना कॉल केले गेले. अरे बाबांनो, पैसे खायचेच होते तर जरा नीट तरी खायचे. अख्ख्या महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतचा डेटा ऑनलाईन असतो, प्रत्येक माणूस बघू शकतो. आणि काळे बाजार केल्यानंतर तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही जंग पछाडणार. जर तुमच्यात हिंमतच नव्हती तर ढुंगणाला पाय लावून पळून जायची काय गरज होती? चिलर, त्या ह्याला चिलर बसवला 1,12,000 रुपये खर्च. किती? पॅरलरली आमच्या काय म्हणतात ना, आमच्या भावकीतल्याच एक जणाचं फिल्टर आहे. त्या अख्खी यंत्रणा किती मध्ये आली असेल? ते बी टॉप क्वालिटीची. कशा बेसवरती पैसे काढतात तुम्ही हे?
कशाच्या बेसवरती, कशामुळे एवढे पैसे काढतात?